Okay. So next point for our discussion is nothing but the what is the standard values of this right of way. म्हणजे रस्त्याची पूर्ण रुंदी ज्याला म्हणताय तुम्ही संपूर्ण रुंदी ती आपण किती घेत असतो ऍक्च्युली ऍज पर आवर इंडियन रोड काँग्रेस IRC. ठीक आहे. So here in this particular table you can see, you can note it down in your notebook also. Okay, whatever the things we are discussing, so you can note it down in your notebook also. If not possible, take a picture in your mobile, then write it down in your notebooks. Okay. And the last way is nothing but when I will share the PPTs with you, maybe today or tomorrow, you can complete it in your notebook also. Okay. We are going to share each and every data with you. So if you are going to see the standard values as per the IRC for this land width, or we call it as right of way. Okay. So as per our road classifications, as you know, we are having the 5 major categories of the roads. That is nothing but national highways, state highways, district roads, major district roads, and your village roads. Okay. So for the national and the state highways, so what is the width that we have to consider? So general range is in between 30 to 60 meters. ही मीटर मधली रेंज आहे. अँड नॉर्मल रेंज इज 45 मीटर. म्हणजे बघा 45 मीटर रुंदी घेता रस्त्याची. तुम्ही किती रुंदी घेता रस्त्याची? 45 मीटर रुंदी घेतोय आपण. ठीक आहे. नॉर्मल रेंज ऍक्च्युली कितीपासून कितीपर्यंत घेऊ शकताय? 30 ते 60 मीटर पर्यंत रुंदी असणार आहे रस्त्यांची प्लेन अँड रोलिंग एरियामध्ये. ठीक आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न पडला असेल, सर रोलिंग या शब्दाचा अर्थ काय होतो? कधी सांगता येईल कुणाला व्हॉट इज रोलिंग एरिया? एनीवन कॅन एक्सप्लेन व्हॉट इज रोलिंग एरिया? हा शब्द ऐकलाय कधी तुम्ही? प्लेन एरिया, रोलिंग एरिया, माउंटेनियस किंवा स्टीप एरियाज. एनीवन कॅन गिव्ह मी द आन्सर? निसरडा पृष्ठभाग. निसरडा पृष्ठभाग. ओके. ठीक आहे. एनी अदर आन्सर? See, we are having basically there are 3-4 areas which are available in our nature. Okay. First we call it as the plain terrain. फर्स्ट इज नथिंग बट दी प्लेन टेरेन. एक लेवल सरफेस आहे. ठीक आहे. सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेल मी तुम्हाला, समजून घ्या. प्लेन टेरेन, लेवल सरफेस. ठीक आहे. रोलिंग एरिया इज नथिंग बट दी कॉम्बिनेशन ऑफ द प्लेन टेरेन दॅट इज युअर लेवल सरफेस प्लस. आता आपण रस्त्याने जाताना इथून तिथून शेवटपर्यंत सगळा लेवल सरफेस असतो का रे? जर तुम्ही पंढरपूरहून सोलापूरला जाताय, सगळा लेवल सरफेस आहे का? नाही. कुठेतरी रस्त्यामध्ये तीव्र उतार आहे, कुठेतरी चढ आहे. बरोबर आहे. सो दिस अंड्युलेशन्स वी कॉल्ड इट एज. ठीक आहे. हे काय? रस्त्याची आपली लेवल जी आहे ती एकच नाहीये, सगळं सर्वत्र एकच नाहीये. कुठेतरी एक लेवल सरफेस आहे, म्हणजे सरळ सरळ रस्ता आहे, सिंपल. कुठेतरी तीव्र उतार आहे, कुठेतरी चढ आहे. सो दिस वी कॉल्ड इट एज युअर रोलिंग टेरेन्स. ओके. और रोलिंग एरियाज. ओके. मग आपल्याकडे नॅशनल हायवेज आणि स्टेट हायवेज जर तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचे असतील तर त्याची नॉर्मल विड्थ जी असणार आहे, रेंज जी असणार आहे ती 30 to 60 मीटर्स आहे. टोटल विड्थ ऑफ पेवमेंट ही आहे तुमच्या रस्त्याची पूर्ण रुंदी, टोटल विड्थ ऑफ युअर रोड. त्यापैकी नॉर्मल रेंज किती घेतो आपण? 45 मीटर्स. ठीक आहे. तेच ती माउंटेनियस आणि स्टीप एरियाजमध्ये किती आहे? 24 मीटर्स. ठीक आहे. आता माउंटेनियस म्हणजे तुमचं घाट सेक्शन, स्टीप एरियाज जिथे तीव्र उतार आहे, घाटामध्ये सुद्धा काय, घाटामध्ये काय सगळेच रस्ते एका लेवलचे असतात का रे? नाही. तुम्ही घाट सेक्शन स्टार्ट करताय जर्नी तुमचे, कुठेतरी तुम्हाला चढ लागतोय, कुठेतरी उतार आहे घाटात सुद्धा. ठीक आहे. तुम्ही कुठल्याही घाटामध्ये जात असताल, आता कोकण घाटातून जात असताल तर तुम्हाला सगळा माउंटेनियस आणि स्टीप एरियाच आहे. ठीक आहे. तीव्र उतार पण आहे, तीव्र चढ पण आहे आणि वळणावळणाचं पूर्ण घाट सेक्शन आहे. ठीक आहे. मग अशा ठिकाणी त्या रोडची जी टोटल विड्थ असणार आहे नॅशनल हायवेज आणि स्टेट हायवेजची ती तुमची 24 मीटर. ही नॉर्मल रेंज आहे. ठीक आहे. वन्स अगेन आय विल रिपीट, these ranges which are being given, these are with respect to the IRC, but keep the thing in the mind practically when you are going to construct a road. Okay, you have to consider the site conditions also. What you have to consider? You have to consider the site conditions also. म्हणजे ऍक्च्युअल साईट कंडिशन्स काय आहेत? खरंच मी तिथं 45 मीटर रुंदीचा रस्ता प्रोव्हाइड करू शकतो का? सो एव्हरीथिंग डिपेंडंट ऑन दी साईट कंडिशन्स ऑल्सो. आणि यस, तुमचा कुठली गव्हर्नमेंट ऑथॉरिटी, सपोज PWDचं काम आहे किंवा नॅशनल हायवेचं काम आहे. ठीक आहे. मग त्यांनी कसं डिझाईन केलेलं आहे तो सुद्धा एक फॅक्टर असतो.
ठीक आहे, ही नॉर्मल रेंज दिलेली आहे. यू कॅन नोट डाऊन दिस रेंज ऑल्सो इन युअर नोटबुक इफ एनी क्वेश्चन इज बीन देअर ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक. Okay, this is the normal range. I will check the chat box if you have any doubt. No doubt, I think. If you have the doubt, please stop me in while and you can ask me the questions. Huh? Okay. Then as far as our major district roads are considered, normal range is 25 to 30 meters. Generally, we are taking around 25 meters. In case of mountainous and the steep areas, it is your 18 meters. Okay. Then for your other district roads, 15 ते 25 मीटर रुंदी आहे. 15 मीटर नॉर्मल घेतोय आपण. विलेज रोड्स 12 ते 18, नॉर्मल रेंज ही 12 मीटर रुंदी असते. माउंटेनियस रिजन मध्ये ही 9 मीटर असते. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी राईट ऑफ वे. हे झालं राईट ऑफ वे म्हणजे रस्त्याची संपूर्ण रुंदी. रस्त्यामध्ये पेव्हमेंट आहे म्हणजे ऍक्च्युअल हार्ड सरफेस आहे, त्याच्यानंतर शोल्डर प्रोव्हाइड केलंय, त्याच्यानंतर तुमचं गटार आहे, साईड ड्रेन्स आहे, कुठेतरी उंच भाग आहे, हे सगळं मिळून टोटल रुंदी किती लागणार आहे रस्त्याची, राईट ऑफ वे, याबद्दलचं डिस्कशन. यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये पुटअप करू शकता किंवा तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. I will wait for another 1 minute, 60 seconds. I will wait. If any doubt, please let me know so that we will proceed further then. Any doubt? If no, okay, then let's proceed further. The next important term is road margin. आता आपण road margin, what is road margin? After the end of your formation width, म्हणजे actual pavement आणि shoulder संपल्यानंतर तुमच्या road margin चा part चालू होतो. So what the road margin is actually? So the portion of the land width on either side, on any side of the roadway, we called it as the road margin. So what does it actually includes? So your road margins includes the parking lanes, then frontage roads, cycle tracks, footpath, and the side slopes. What road margins are going to include? Your parking lane, frontage roads, cycle track, footpaths. Okay, so this is nothing but road margin is. Then roadway width. Okay, we also called it as a formation width, जे मी तुम्हाला बोललो होतो. So what is actual roadway width? So roadway width is nothing but the top width of the highway embankment or the bottom width of the highway cutting, excluding the side drains. Once again, I will repeat, excluding the side drains is called as roadway width or the formation width. Means what? Formation width is nothing but summation of your carriageway plus shoulders. Okay, if you see the picture, this is your this is your formation width from this point to this point. Okay, I will use the pointer. From this point to this point, this is your formation width. So formation width is nothing but summation of your carriageway plus shoulder, or you can also define it as the that part of the roads which excludes your side drains. Okay, from this point to this point, this is your formation width. Okay. Okay, now what are the standard values for the particular roadway width, or we also called it as formation width, which is recommended by the